Hello dear students, good morning everyone. Now students, today we are going to start a new lesson, that is a play. It is a conversation type lesson. म्हणजे हा जो लेसन आहे तो संभाषणात्मक लेसन आहे. म्हणजे काही व्यक्तींचं संभाषण हे या लेसनमध्ये आपल्याला पाठामध्ये पाहायला मिळणार आहे. कॉन्व्हर्सेशन म्हणजे संभाषण. Now let me start. In the play lesson there are two parts we will see. So first part today we are going to see. Part 1, scene 1 म्हणजे पहिला सीन म्हणजे दृश्य. पहिलं दृश्य काय आहे? अ किंग्स कोर्ट. अ किंग्स कोर्ट म्हणजे राजाचा भरलेला सभा, राजाची भरलेली सभा. द कोर्ट अवेट्स द अरायवल ऑफ द किंग. पण ती सभा भरलेली आहे, पण सर्व ती सभेतील लोक आहेत ते अरायवल म्हणजे टू एंटर, राजाची एंट्री होण्याची वाट बघत आहेत. अरायवल मीन्स टू एंटर, राजाची एंट्री होण्याची वाट पाहत आहेत. टू गार्ड्स आर स्टँडिंग फ्रंट राईट ऑफ द स्टेज. टू गार्ड्स म्हणजे सेनापती आपण म्हणतो त्याला, तर सेनापती म्हणजेच गार्ड. टू गार्ड्स आर स्टँडिंग फ्रंट राईट ऑफ द स्टेज. स्टेजच्या म्हणजे हा प्ले हे थोडक्यात नाटकीय संभाषण आहे, म्हणजे नाटकातील एक संभाषण आहे, एक नाटक सुद्धा म्हणू शकतो आपण त्याला. तर त्या स्टेज जो बनवलेला आहे त्या स्टेजच्या बरोबर उजव्या बाजूला दोन सेनापती उभे आहेत, असा पहिला सीन आहे. नाव द कॉन्व्हर्सेशन बिगन्स. फर्स्ट गार्ड म्हणजे पहिला सेनापती काय म्हणतो टू द सेकंड गार्ड, कोणाला तर दुसऱ्या सेनापतीला, बी अलर्ट, द किंग इज अबाउट टू अराइव. बी अलर्ट म्हणजे तयारीत राहा, तयार राहा. बी अलर्ट, द किंग इज गोइंग टू अराइव और द किंग इज अबाउट टू अराइव म्हणजे किंग इज गोइंग टू अराइव, आता राजा लवकरच येईल त्यामुळे तू तयारीत राहा. देन सेकंड गार्ड, हु वॉन्ट्स टू बी अलर्ट. सेकंड गार्ड सेज दॅट हु वॉन्ट्स टू बी अलर्ट म्हणजे कोणाला तू अलर्ट राहायला सांगतोयस. लाईफ सीम्स लाईक वन लॉंग स्लीप इन धिस लँड. सो द सेकंड गार्ड इज सेइंग दॅट यू आर टेलिंग टू होम टू बी अलर्ट म्हणजे तू कोणाला सांगतोयस अलर्ट राहायसाठी. लाईफ इज लाईक अ लॉंग स्लीप. आयुष्य हे एका मोठ्या झोपेप्रमाणे आहे या जागेवरती. या जागेवर आयुष्य म्हणजे नुसतं एक लांब मोठी झोप अशा प्रकारे आहे. आय एम ॲट ईज ऑल डे दो आय एम अ गार्ड. दो आय एम अ गार्ड म्हणजे मी जरी एक गार्ड किंवा सेनापती जरी असलो तरी ईज म्हणजे आय एम ॲट ईज ऑल डे म्हणजे मी दिवसभर मोकळा फ्री असतो पूर्ण दिवसभर, जरी अगदी मी एक गार्ड असलो तरी देखील. देन द फर्स्ट गार्ड इज सेइंग हाऊ बोरिंग म्हणजे किती रटाळवाणं आहे हे. आय वंडर इफ सम इंटरेस्टिंग ड्रामा विल अनफोल्ड ॲट द कोर्ट टुडे. म्हणजे आता राजाची सभा केव्हा भरते, जर का काही आपल्या राज्यामध्ये जर का काही घटना घडलेली असेल, त्याबद्दल न्यायनिवाडा करायचा असेल किंवा काही एखादी चर्चा करायची असेल तर राजाची सभा भरते, बरोबर. मग त्या गार्डच्या दोघांशी एकमेकांशी अशी चर्चा चाललेली होती की आज काहीतरी किती बोरिंग झालेलं आहे हे आपलं आयुष्य, तर आज काहीतरी ह्या सभेमध्ये इंटरेस्टिंग घडायला पाहिजे. इट वुड अनलिव्हन द ॲटमॉस्फिअर म्हणजे असं काहीतरी इंटरेस्टिंग घडायला पाहिजे. अनफोल्ड ॲट कोर्ट टुडे. अनफोल्ड म्हणजे उलगडणे, म्हणजे आज अशा काहीतरी गोष्टींचा उलगडा व्हायला पाहिजे की ज्याच्यामुळे इंटरेस्टिंग वाटेल आणि इथलं जे काही वातावरण आहे ते चेंज होईल. अनलिव्हन द ॲटमॉस्फिअर. अनलिव्हन म्हणजे वातावरण चेंज होऊन जरा आपल्याला इंटरेस्टिंग वाटेल, ताजंतवानं वाटेल असं काहीतरी घडलं पाहिजे. देन द सेकंड गार्ड सेड आय वुड बी इक्वली हॅपी इफ देर वॉज नन. मग दुसरा गार्ड काय म्हणतोय, मी दोन्ही वेळेला आनंदीच असतो. म्हणजे इथं काही घडलं तरी देखील मी आनंदी असतो आणि काही नाही घडलं तरी देखील हॅपी असतो. आय वॉज हॅपी इवन बोथ द टाईम म्हणजे मी दोन्ही वेळेला आनंदीच असतो. एंटर द डिसिपल लुकिंग अराइव. नाव डिसिपल म्हणजे थोडक्यात काय तर शिष्य.
म्हणजे तिथं एक शिष्य येतो. अराईव्ह म्हणजे येणे, टू कम, एंटर. तर तिथं एका शिष्याची एंट्री होते. लुकिंग अराउंड मीन्स लुकिंग हिअर अँड देअर, इकडे तिकडे बघत एका शिष्याची तिथे एंट्री होते. फर्स्ट गार्ड, halt, you are a stranger, give your identity. मग त्यावेळी गार्ड काय म्हणतो, halt म्हणजे हे यू, स्टॉप देअर, यू आर लुकिंग मी स्ट्रेंजर, शो मी युअर आयडेंटिटी. म्हणजे अरे तू कुठे चाललायस, मी तुला पहिल्यांदाच बघतोय, तू मला अनोळखी वाटत आहेस, तर तुझी मला आयडेंटिटी दाखवशील का. म्हणजे आता अर्थातच राजाच्या दरबारामध्ये, राजाच्या त्या सभेमध्ये येण्यासाठी अनोळखी व्यक्तींना लगेच आत नाही सोडलं जात. म्हणून ते ॲज अ गार्ड म्हणजे एका सेनापतीसारखे त्यांनी सेनापतीची ड्युटी करायची. म्हणून त्या मुलाला प्रश्न विचारला की तुझी आयडेंटिटी मला दाखवशील का. देन डिसिपल म्हणजे तो शिष्य काय बोलतो, यू आर राईट, हां तुमचं बरोबर आहे. I am a visitor here. Visitor means the person who came to visit. Visitor means the person who came to visit. असा एक व्यक्ती की जो विजिट द्यायला किंवा पाहणी करायला आलेला असतो तो. I am a visitor here. मी इथे पाहायला किंवा पाहणी करायला आलेलो आहे. A disciple of the wise sage from the Ghangor forest which lies in the east of your kingdom. मग तो त्याला त्याची आयडेंटिटी सांगतो की अ डिसिपल ऑफ द वाईज सेक फ्रॉम द घंगोर फॉरेस्ट. घंगोर नावाचं जे काही जंगल आहे, फॉरेस्ट आहे, तिथून मी आलेलो आहे असं तो सांगतो. ईस्ट ऑफ युअर किंगडम, जे की तुमच्या ईस्ट साईडला, तुमचे किंगडम म्हणजे राज्य, तर तुमच्या राज्याच्या ईस्ट साईडला जे फॉरेस्ट आहे त्या फॉरेस्टमधून मी आलेलो आहे. देन फर्स्ट गार्ड, व्हॉट ब्रिंग्ज यू हिअर, म्हणजे तू इथे कशासाठी, व्हॉट ब्रिंग्ज यू हिअर म्हणजे तू कशाच्या हेतूने इथं आलेला आहेस. व्हॉट ब्रिंग्ज यू हिअर, इन विच इंटेन्शन यू हॅव कम हिअर, तुझा हेतू काय आहे इथे येण्याचा. देन द डिसिपल सेड, आय हॅव हर्ड अमेझिंग स्टोरीज अबाउट दिस किंगडम ऑफ अंधेर नगरी. म्हणजे तो काय म्हणतो, आय हॅव हर्ड अमेझिंग स्टोरीज म्हणजे मी खूप वेगळ्या वेगळ्या कथा तुमच्या या राज्याबद्दल ऐकलेल्या आहेत. आणि राज्याचं नाव काय आहे, किंगडम ऑफ अंधेर नगरी. अंधेर नगरी हे राजाच्या राज्याचं नाव आहे, अंधेर नगरी. तर अंधेर नगरी या किंगडमबद्दल, या राज्याबद्दल मी बऱ्याच काही गोष्टी ऐकलेल्या आहेत. ॲट द ग्रेट किंग चौपट, जर ग्रेट किंग चौपट म्हणजे राजाचं नाव काय आहे तर चौपट. ओके, आय एम एस्पेशली इम्प्रेस्ड बाय द फॅक्ट दॅट एव्हरीथिंग इन द मार्केट इज सोल्ड ॲट द सेम प्राईस, नो कॉम्प्लिकेशन्स. म्हणजे तो काय म्हणतो की मी तुमच्या राज्याबद्दल बऱ्याच काही गोष्टी ऐकलेल्या आहेत आणि त्यामुळे मी इम्प्रेस होऊन मी त्यावरती भाळलो गेलेलो आहे. आय एम इम्प्रेस्ड विथ दॅट, मी त्यावरती भाळलो गेलेलो आहे आणि मी इथे आलेलो आहे. आय एम व्हेरी इम्प्रेस्ड दॅट एव्हरीथिंग इन द मार्केट इज सोल्ड ॲट द सेम प्राईस. मला जास्त करून काय आवडलं की तुमच्या राज्यातलं जे मार्केट आहे त्या मार्केटमध्ये विकली जाणारी प्रत्येक गोष्ट ही इक्वल प्राईजमध्ये विकली जाते. म्हणजे मग ती गोष्ट कोणतीही असो, त्या प्रत्येक गोष्टीची एकच किंमत. मग ती गोष्ट साधी असो किंवा महागडी असो, आपल्या दृष्टीने महागडी म्हणू शकतो, पण तिथे सर्वांसाठी सर्व गोष्टी ह्या एकाच किमतीत. मग तो अगदी पुस्तक ज्या किमतीला विकलं जातं त्याच किमतीला मिठाई, अशा प्रकारे. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा मोलभाव करायचा नाही किंवा तोलामोल करायचं नाही. म्हणजे बार्गेनिंगचा पण प्रश्न नाही आणि कुठल्या दुसऱ्या गोष्टीचा की बाबा हे महाग आहे, हे स्वस्त आहे असं म्हणण्याचा देखील प्रश्न नाही. सर्व गोष्टी ह्या एकाच प्राईजमध्ये, एव्हरीथिंग इज इन अ इक्वल प्राईज. सो आय इम्प्रेस्ड अबाउट दॅट, मी त्यावर खूप मला ते आवडलं. नो कॉम्प्लिकेशन, कॉम्प्लिकेशन म्हणजे आपण कटकट म्हणू शकतो. म्हणजे कशाच प्रकारची कटकट नाही की जसं बार्गेनिंग करायची कटकट नाही की बाबा दिस इज व्हेरी कॉस्टली असं म्हणायची कटकट नाही, दिस इज व्हेरी चीप असं म्हणायची कटकट नाही. म्हणजे स्वस्त नाही, महाग नाही किंवा बार्गेनिंग करायची पण पद्धत. बार्गेनिंग म्हणजे मोलभाव करणे, म्हणजे हे इतक्याचं आहे इतक्याला द्या तितक्याला द्या अशा प्रकारे. म्हणजे तिथं कसल्याही प्रकारची कॉम्प्लिकेशन्स नाही किंवा कटकट नाही असं तो डिसिपल म्हणतो. ते मला खूप
आवडतं. त्यावर फर्स्ट गार्ड सेड, यू हॅव हर्ड राईट. बरोबर आहे, तू हे बरोबर ऐकलेलं आहेस. इन अवर लँड यू कॅन बाय द मोस्ट रिच अँड डिलेक्टेबल स्वीट फॉर द सेम प्राइस ॲज ॲन इक्वल मेजर ऑफ व्हेजिटेबल्स. मग तो काय म्हणतो की तू जे ऐकलंयस ते अगदी योग्य आहे, अगदी बरोबर आहे. आमच्या या जागेवरती, लँड म्हणजे जागा, आमच्या या जागेवरती, आमच्या राज्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही सेम किमतीलाच मिळते. इवन द स्वीट इज सोल्ड ॲज अ प्राइस ऑफ व्हेजिटेबल. म्हणजे स्वीट म्हणजे आपण मिठाई म्हणतो, ती मिठाई ही व्हेजिटेबल्सच्या, भाज्यांच्या ज्या किमती आहेत त्या भाज्यांच्या किमतीच्याच किमतीत मिठाईसुद्धा विकली जाते. नॉर्मली असं असतं का रे? नाही की नाही. म्हणजे भाज्या ह्या काही प्रमाणात प्रत्येक भाजीची किंमतसुद्धा वेगळी असते. बरोबर. मग भाज्या ह्या मिठाईच्या प्राईजमध्ये किंवा मिठाई भाज्यांच्या प्राईजमध्ये कशी मिळेल, पण तरीसुद्धा त्या राज्यामध्ये प्रत्येक गोष्टीची एकच प्राईज. म्हणजे इवन जर साधं सोपं एक्झाम्पल जरी घेतलं, ऑनियन, पोटॅटोज, व्हेजिटेबल्स, सगळ्या भाज्या ह्या एकाच प्राईजमध्ये. म्हणजे जर का समजा त्यांनी 10 रुपये ठरवले असेल तर प्रत्येक गोष्ट ही 10 रुपयालाच मिळणार, प्रत्येक गोष्ट. म्हणून मग ते म्हणतात की इवन द व्हेजिटेबल्स आर सोल्ड और द स्वीट्स आर सोल्ड इन द प्राइस ऑफ व्हेजिटेबल. म्हणजे स्वीट मिठाई ही भाज्यांच्या किमतीत विकली जाते. Then the disciple said, so it should. It would be a good idea to settle in this land. बरोबर आहे, म्हणूनच मला अशी कल्पना सुचतीये की मी आता तुमच्या या राज्यामध्ये स्थायिक होतो. सेटल डाऊन म्हणजे स्थायिक होणे. मला तुमच्या या राज्यामध्ये सेटल व्हायचंय, स्थायिक व्हायचंय. बट फर्स्ट आय वुड लाईक टू अटेंड द कोर्ट टुडे and pay my respect to the mighty king चौपट. मग तो काय म्हणतो, मला तुमच्या राज्यामध्ये स्थायिक व्हायचंय खरं, बट ॲट फर्स्ट आय वॉन्ट टू अटेंड द कोर्ट. पण मला आज राजाची जी काही सभा आहे ती सभा मला आज अटेंड करायची. आय वॉन्ट टू अटेंड द कोर्ट. मला राजाचं सभा, राजा कशा प्रकारे न्याय करतो, कशा प्रकारे सभा भरवतो हे मला आज बघायचं आहे. अँड पे माय रिस्पेक्ट टू द मायटी किंग चौपट. आणि मला राजा जो आहे चौपट राजा, त्या चौपट राजाला मला माझा रिस्पेक्टसुद्धा द्यायचा आहे. म्हणजे थोडक्यात मला त्यांच्याशी कॉन्व्हर्सेशन करून माझा रिस्पेक्ट त्यांना देऊन थोडीफार ओळख वाढवायची आहे. अशा प्रकारे तो डिसिपल म्हणतो. Now the remaining part we will see in the next period. So till that time read the story carefully on page number 55. Page number 55 जेवढा आहे आज जेवढं झालेलं आहे तेवढं व्यवस्थित रीड करा. Pick out the difficult words with its meaning and write it in your notebook. If you didn't find the meaning from the textbook then find it from the dictionary or the Google also. मग तुम्हाला जर का मीनिंग एखाद्या शब्दाचा पुस्तकामध्ये नाही मिळाला तर तुम्ही डिक्शनरीमधून शोधा. पण यू हॅव टू राईट द मराठी मीनिंग अँड इंग्लिश मीनिंग ऑल्सो. पण तुम्हाला मराठी मीनिंगसुद्धा लिहायचं आहे, शिवाय त्याचा दुसरा इंग्लिश मीनिंगसुद्धा लिहायचा आहे. अँड वन थिंग एल्स दॅट यू हॅव टू लर्न दिस वर्ड विथ स्पेलिंग. तुम्ही ते स्पेलिंग नुसतेच लिहायचे नाहीत तर ते लर्नसुद्धा करायचे. देन ओनली यू कॅन बेटरली लर्न द इंग्लिश वर्ड्स. तरच तुम्ही इंग्लिश वर्ड्स सहजपणे पाठ करू शकाल किंवा वाचूही शकाल. थँक्यू.